नमस्कार मंडळी. तुमच्या दृष्टीने कोण व्यक्ती अट्रॅक्टिव्ह असतो किंवा कोणत्याही व्यक्तीशी तुम्ही कसे अट्रॅक्ट होता? काय फक्त त्यांच्या दिसण्यावरून, कपड्यावरून किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या काही गुणांवरून, बुद्धिमत्तेवरून? काही लोक असं समजतात की अट्रॅक्टिव्ह हे फक्त त्यांच्या शारीरिक दिसण्यावरून किंवा त्यांच्या रंगरूपावरूनच ठरतं आणि इतर गोष्टी काहीच महत्त्व ठेवत नाहीत. खरं तर असं मुळीच नाही आहे. कुणाही व्यक्तीला अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी त्याच्या दिसण्याबरोबरच, त्याच्या रंगरूपाबरोबरच त्याची वागणूक, त्याची चालण्या बोलण्याची पद्धत, त्याची बुद्धिमत्ता, ज्ञान, त्याच्या कपडे घालण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. तुम्ही अशा काही व्यक्तींना पाहिलं असेल की त्या रंगरूपाने किंवा दिसायला खूपच साध्या असतात, पण प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात आणि ते यामुळे की त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्यातील चांगले गुण झळकतात. आणि दुसरे असे की काही व्यक्ती दिसायला खूप छान असतात, रंगरूपही असतं त्यांच्याकडे, पण तरी त्या लोकांना फारशा आवडत नाहीत, कारण त्यांच्यात असे काहीच किंवा कोणतेच चांगले गुण म्हणा किंवा बुद्धिमत्ता म्हणा किंवा टॅलेंट म्हणा त्यांना दिसत नाही. त्यामुळे आकर्षकपणा त्यांच्यात नसतो. तर मंडळी, हे होतं अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी कसं असावं किंवा कोणत्या गोष्टीला आपण अट्रॅक्टिव्ह समजतो. तर आपली पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी आपण काय करायला पाहिजे बरं, ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायलाही बिलकुल विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. चला तर मग सगळ्यात पहिलं कारण आपण पाहूया की आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करणं सोडा. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की माझं व्यक्तिमत्व खूपच आकर्षक दिसावं, तर त्यातला हा पहिला मुद्दा आहे. कारण तुम्ही जर नेहमी तुमच्यातल्या कमतरतेबाबत विचार करत राहाल किंवा चिंता करत राहाल, तर हे तुम्हाला जगासमोर स्वतःला प्रेझेंट किंवा परफेक्ट करण्यापासून वंचित ठेवेल. म्हणून शक्यतो अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करा ज्या तुम्हाला मनापासून आवडतात, म्हणजे तुमच्यामधल्या, मग त्या तुमच्या दिसण्याविषयी असो किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी. कोणत्याही निगेटिव्ह फिलिंगला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. अशावेळी तुम्ही आरशासमोर स्वतःशीच अशा गोष्टीवर चांगलं बोला की ज्या तुमच्यातल्या तुम्हाला आवडतात, तर त्या तुमच्यातील नर्वसपणा आणि निगेटिव्हिटी दूर करण्यास उपयोगी पडतील. स्वतःला एनकरेज करा. आपण बऱ्याचदा पाहतो, बऱ्याच व्यक्तिमत्व विकास जे काही शिबिर वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यातली ही एक टेक्निक आहे की पुढचा मुद्दा आहे दिखावा करणं टाळा, साधेपणाने राहा. काही लोक खूप दिखावा करतात. अट्रॅक्टिव्ह वाटणारी लोक खूपच साधी असतात. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा दिखावा नसतो. ना त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व असतो आणि नाही त्यांना त्यांच्या मिळकतीवर पैशांचा घमंड असतो. आणि पैसे कमी असूनही पैसे माझ्याकडे खूप आहेत असा आव आणणारी बरीच लोक असतात, ते दिखावा करतात. सांगायचे तात्पर्य असे की जो व्यक्ती खऱ्या अर्थाने जसा असतो तो तसाच दिसतो आणि दिखाव्याच्या या जगात साधी सिंपल लोकच आकर्षणाचं केंद्र होतात. म्हणूनच स्वतःला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी व सगळ्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता, खोटेपणा न आणता, प्रामाणिकपणे जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा. पुढचा मुद्दा आहे नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ॲटिट्यूड ठेवा. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक दिसण्यामधील हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आपल्यातील नेहमी सकारात्मकतेचीच भावना, आपली ब्राईट साईड लोकांसमोर मांडा. मग भले तुमच्या मनात पॉझिटिव्हनेसची जी भावना आहे, कधी काळी ती येत नसली तरी देखील सकारात्मकच विचार मांडा. कारण निगेटिव्ह भावना किंवा निगेटिव्ह वाईब्स कधीच कोणाला आवडत नाहीत. आणि अशाच प्रकारे लोकांनाही एनकरेज करा आणि आपल्या जीवनातील पॉझिटिव्ह गोष्टींना, घटनांना शेअर करा. जसे की तुम्ही कधी खूप उदास, दुःखी, नाराज फील करता, पण याचा तुमच्या कामावर, अभ्यासावर किंवा तुमच्या जबाबदाऱ्यांवर तुम्ही काही परिणाम होऊ देत नाहीत, तर अशा प्रकारे लोक तुम्हाला एक स्ट्रॉंग व्यक्ती म्हणून पाहतील, तुमच्याकडे समजतील तुम्हाला. पुढचा मुद्दा आहे नेहमी हसमुख राहा. म्हणजे नेहमीच ही हा हा करत राहा असं माझं म्हणणं नाही आहे. तर आपल्या चेहऱ्यावर नेहमी एक छोटीशी स्माईल ठेवा.
स्मितहास्य आपण ज्याला म्हणतो. तर हे स्मितहास्य आपल्यातील चांगल्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन समोरच्यांपर्यंत पोहोचवण्याचा व त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा, त्यांचं मन परिवर्तनाचा हा एक छोटासा चांगला पर्याय आहे, एक छोटीशी चांगली पद्धत म्हणूया. तर स्माईल तुम्हाला खूप कॉन्फिडंट आणि फ्रेंडली बनवतं. आपल्या संभाषणात स्मितहास्याला जरूर सामील करा. पुढचा मुद्दा आहे की नेहमी एका चांगल्या पोश्चरमध्ये राहा. म्हणजे काय, शरीराची ठेवण, तुम्ही कसे उठता, बसता, कसे राहता, कसे बोलता. तर बघा की तुम्ही तुमच्यासोबत कसे राहता हे समोरच्याला तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी बरंच काही सांगू शकतं. किंवा एखाद वेळी तुम्ही कसे फील करता हे तुमच्या पोश्चरवरून कळून येते. म्हणूनच नेहमी आपल्याकडून आपण कॉन्फिडंट आहोत हेच दिसू द्या. जेव्हा तुम्ही चालत असाल तर मान खाली घालून पाठीला बाग देऊन चालू नका. नेहमी ताठ मानेने सरळ चला. आणि बसतानासुद्धा आपण सरळ ताठ बसा आणि आपले पाय अगदी मागे फोल्ड करून किंवा अगदी पुढे फोल्ड करून असं ठेवू नका. तर हे जे आहे काही उठण्या बसण्याचे, चालण्या फिरण्याचे, ज्याला आपण थोडीशी बॉडी लँग्वेज म्हणतो, तर ती थोडीशी प्रमाणबद्ध ठेवा. म्हणजेच बॅलन्स ठेवा. तेव्हा कम्फर्टेबल राहील याकडेही बघा, पण बॅलन्स ठेवा. म्हणजे जेणेकरून आपला कॉन्फिडंट त्याच्यातून झळकेल आणि आपण चांगलं फील करू. पुढचा मुद्दा आहे साजेसे कपडे घाला. म्हणजे असं की कपडे जे असे घाला की जे तुमच्यावर फिट बसतील आणि तुम्हाला चांगली फिलिंग देतील. बघा, तुम्हाला अट्रॅक्टिव्ह बनवण्यास ही एक उत्तम सामग्री आहे. पण यासाठी तुम्हाला महागड्या कपड्यांची गरज नाही. फक्त खूप ढगळे, अगदी सैलसर, खूप मोठे असे कपडे न घालता तुमच्या फिटिंगचे कपडे घाला. आउटफिट असे घाला की जे तुम्हाला सूट होतील, तुमच्यावर चांगले दिसतील, तुम्हाला चांगली फिलिंग देतील आणि तुम्ही आकर्षक दिसाल. कपडे हे आपल्या शरीरयष्टीनुसार किंवा निवडावेत. जसं की वरचं म्हणजे बॉडी टॉप आणि बॉडी बॉटम, तर हे दोघे पण एकमेकांना साजेसे असावे. तुमची शरीरयष्टी त्यात खुलून दिसली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे सेन्स ऑफ ह्युमर अवश्य ठेवा. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व हे थोडं हरहुन्नरी, मिश्किल, थोडं खट्याळ, विनोदबुद्धी असणारं, असं म्हणजे समोरच्याला हसवणारं असं असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला सिरियस घेऊ नका. जर तुम्ही काही नकळत चूक झाली तुमच्याकडून तर हसून टाळायला शिका. तर इतर लोकही तुमच्या त्या गोष्टी सहज ॲप्रिशिएट करतील. पुढे जाण्याच्या तुमच्या या ॲबिलिटीकडे अट्रॅक्ट होतील. आणि कुणाला हसवणे हे टेन्शन कमी करण्यासाठी आणि स्वतःला अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्याची एक सोपी पद्धत आहे. मग ते जोक असोत किंवा एखादा घडलेला प्रसंग असोत, समोरच्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे. नेहमी हसवण्यापर्यंतच ह्या गोष्टी मर्यादित ठेवा. त्यातून कोणालाही हर्ट करण्यासाठी किंवा कोणाला चिडवण्यासाठी याचा वापर करू नका. पुढचा मुद्दा आहे की फिट आणि स्ट्रॉंग राहण्यासाठी व्यायाम करा. आता व्यायाम म्हटलं की प्रत्येकाच्या म्हणजे बऱ्याच जणांच्या कपाळावर आठ्या येतात की अरे बापरे, व्यायाम म्हणजे काय, हे काय आता तर शारीरिक आणि मानसिकरित्या फिट आणि फाईन राहण्यासाठी रोज 30 मिनटं कोणत्या प्रकारचा व्यायाम आपण नक्कीच करायला पाहिजे. मग तो जिममध्ये जाऊन असू दे किंवा खेळून असू दे किंवा पोहून असू दे किंवा नाचून, झुंबा डान्स क्लासेस आहेत बघा आता, तर नाचून असू दे, चालून असू दे, कोणत्याही प्रकारे असू देत, तर तुम्ही ॲटलिस्ट 30 मिनटं व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे काय होईल की तुमची बॉडी मेंटेन राहील आणि तुमचं मनही प्रसन्न राहील, खुश आणि कॉन्फिडंट राहाल. सुडोल शरीरामुळे आकर्षक दिसाल. त्यामुळे व्यायामाची सवय लावा. आता माणूस हा सवयीचा गुलाम असतो. तर असं जर म्हटलं तर आपण समजा एखाद्या वेळी व्यायाम करण्याचा फार कंटाळा येतो आपल्याला की अरे काय, मग नेहमी मोटिवेट राहण्यासाठी काय कराल, तर आपल्या मित्रमैत्रिणींची तुम्ही मदत घेऊ शकता आणि त्यामुळे तुमचं त्यात मन लागेल व्यायाम करण्यात आणि मग तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल काही दिवस केल्यानंतर. मग तुम्हाला कोणाची गरज राहणार नाही, तुम्ही स्वतः सवयीप्रमाणे कराल. पुढचा मुद्दा आहे की स्वतःच्या दिसण्यावरही लक्ष द्या. आता बघा, चेहरा आकर्षक आणि छान दिसेल असं थोडं आपण राहिलं पाहिजे. थोडा मेकअप टच द्या चेहऱ्याला. आता तुम्ही म्हणाल की आतल्या गुणांचा आणि मेकअपचा काय बरं संबंध आहे, तर संबंध आहे. हे रिसर्चनेही सिद्ध झालेले आहे की एका नितळ चांगल्या चेहऱ्यामुळे तुमच्या
आपोआपच कॉन्फिडन्स हळूहळू वाढत जातो. मग ही गोष्ट तुम्ही एक्सेप्ट करा किंवा नका करू, पण ही चेहऱ्याची जी हायजीन आहे ना, ही खूप मॅटर करते. मग गोष्ट नखांची असो, केसांची असो, दातांची असो किंवा त्वचेची असो, नेहमी सेल्फ मेंटेनवर लक्ष द्या. कारण स्वच्छ सुंदर गोष्टी आपल्याला जास्त आकर्षून घेतात. आणि इथे तर आपल्या पर्सनॅलिटीविषयी बोललं जाते ना. तर मंडळी, स्वतःतील कमतरतांना एक्सेप्ट करा आणि त्या दुरुस्त करण्यावर भर द्या. तशा काही सवयी लावून घ्या. प्रत्येकामध्ये काही चांगल्या क्वालिटीज असतात. कोणी जास्त खुश तर कोणी कमी खुश राहतं. तर जगात अशी एकमेव व्यक्ती आहे की जी तुम्हाला खुश ठेवू शकते आणि दुःखी ठेवू शकते. आणि कोण बरं ती म्हणजे तुम्ही स्वतः. तर इतर लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याकडे लक्ष न देता तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करा. लोक आपोआपच तुमच्याकडे इम्प्रेस होतील. पुन्हा भेटूया एका नवीन सकारात्मक विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.